आज रवा डोसा बनवायचा होता. मग मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं, 1 कप बारीक रवा घेतला आणि 2 म्हणजे चमचे असं गव्हाचं पीठ घेतलं. मैदा नाही वापरत मी. आणि दही घेतलं 2 चमचे. दही घातल्यावरती छान म्हणजे असं लवकर असं रवा वगैरे भिजला जातो. म्हणून दही घालायचं 2 चमचे आणि मग मी थोडं पाणी घातलं आणि त्याच्या चांगल्या घुटळ्या मोडून मग ते अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं. मग मी कांदा घेतला बारीक चिरून आणि गाजर किसून घेतलं, जिरं घातलं, त्याच्यामध्ये बारीक मिरची घातली चिरून आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता कट करून घातला. कोथिंबीर पण घालू शकता, पण ते जास्त असं हिरवंगार असं दिसलं होतं. आणि मग गॅस फास्ट ठेवायचा, छान असा तवा गरम होऊन द्यायचा आणि पाणी चेक करायचं. ते बॅटर आहे ना ते पातळ असायला पाहिजे. आणि मग मी त्याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे मीठ घातलं आणि चेक केलं म्हणजे किती आहे ते पातळ झालंय का. आणि मग मी पुन्हा त्याच्यात पाणी ऍड केलं आणि मग एक रवा डोसा करून बघितला. छानपैकी असा मस्त आला होता. आणि मग मी चटणी वाटली होती, खोबऱ्याचीच आहे आपल्या चटणी. आणि मग त्याला मोहरीची फोडणी दिली, हिंग घातलं त्याच्यामध्ये थोडस आणि ती अशी फोडणी दिली. आणि मग डोसा करून बघितला तर डोसा एकदम छान क्रिस्पी झाला होता. मग मी चटणीमध्ये आपलं हे घातलं, फोडणी घातली आणि मग मी खायला घेतला माझा नाश्ता. आणि मग मी पूजा. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी आज नागपंचमीची पूजा तुम्हाला करून दाखवते. साधी सिंपलच असते. मग मी अशी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केली, अक्षदा हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली, त्यांना दुर्वा अर्पण केल्या. आणि मग मी आसनावरती हळदी कुंकू अक्षदा वगैरे घातलं. आणि मग मी अशी नागदेवताची अशी मातीची मूर्ती आणली होती. त्याच्यावरती मला अभिषेक करता येणार नव्हतं, मग मातीची असल्यामुळे म्हणून मी त्याच्यावरती गोमूत्र शिंपडलं आणि मग त्याची स्थापना केली. आणि त्याला असं आमच्याकडे गुलाल लावतात, ते असं गुलाल लावलं मी, कारण का ते पिंड होती त्याच्यावरती. आणि मग हे बघ, हे असं पूर्ण सेटच मिळालं होतं मला. मग मी ते वाहिलं त्याच्यावरती आणि मग हळद अक्षदा वगैरे वाहिल्या. आणि मग मी म्हटलं बेलपत्र पण अर्पण करूया. बेलपत्र अर्पण करताना बघा, अशी ते बेलाची अशी छोटीशी दांडी असते ती तोडायची खालची आणि उलट बेलपत्र व्हायचं. पिंडीवरती कधीही बेलपत्र असं व्हायचं असतं. आणि मग मी त्याच्यावरती हळद अक्षदा वगैरे घातल्या आणि त्याला नमस्कार केला. आणि मग मी दूध साखरेचा आणि लाह्याचा असं नैवेद्य दाखवला. कारण मला आमच्याकडे पूर्णाचे उंडे करतात, पण ते उंडे करायला मला जमलंच नाही माझी तब्येत बरी नसल्यामुळे. मग मी हाच आपला साधा नैवेद्य दाखवला सगळ्या देवाला आणि आपलं अर्पण केला. आणि मग नमस्कार वगैरे केला आणि जे काही आपली इच्छा असते ती मुलांसाठी आपल्या घरच्यासाठी सगळ्यांसाठी ती इच्छा मागितली. आणि मग मी एक बेलपत्र आपलं ज्योतिबांना अर्पण केलं, ते त्यांच्या इथे असं ठेवलं. खूप छान दिसतं, मस्त वाटतं असं बघायला. हे बघा, खूप छान वाटत होतं. आणि मग मी नागदेवताला थोडस दूध आणि साखरेचा नैवेद्य अशी पाजून पाहिलं. आणि मग अशी साधी सिंपल अशी पूजा मी सर्व केली. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली? आणि मग मी असा दिवा बाहेर आपल्या मेन दरवाजावरती दिवा असतो तो मी श्रावणामध्ये हा कमल, आज म्हटलं शुक्रवार आहे तर असं कमल दिवा मी आज प्रज्वलित केला. आणि मग मी तो स्वच्छ धुतला आणि त्याचं सेटअप केलं व्यवस्थित असं छान. हे बघा किती छान वाटतं. हा आहे छोटा पण शुक्रवार होता त्यामुळे म्हटलं चला आज असा दिवा आपण लावूया कमळाचा. माझ्याकडे असे वेगवेगळे छान छान दिवे आहेत. आणि मग मी मोहरीचं तेल घातलं, त्याच्यामध्ये 2 लवंगा घातल्या आपल्या जसं आपण जसं दिवा लावतो तेच. आणि त्याच्यावरती मग असं हे सगळं काचेचं वगैरे जे त्याचा सेट आहे तो केला व्यवस्थित. आणि मग मी बाहेर आधीच ते देवाची स्थापना करून ठेवली होती, मग त्या आसनावरती देवा स्थापन केला. बघा किती छान वाटतं. आणि मग असं रांगोळी काढली, कारण का फुलं वगैरे काहीच नव्हती आणलेली. त्या दिवशी आणली होती, आठवडा 10 दिवस झालं तर सगळी फुलं संपली होती. मग मी म्हटलं चला आज शुक्रवार आहे तर आपण छानपैकी अशी हळदी कुंकवाची अशी मस्त रांगोळी काढून घेतली घेतली मी. आणि मग पाहू शकता तुम्ही, हे बघा किती सुंदर वाटतं. आज शुक्रवार होता त्यामुळे मी हळदी कुंकवाचं घातलं, इतकं छान वाटत होतं, मला खूप प्रसन्न वाटलं. मला ताप थोडा कमी झाला होता.
हळदी कुंकवाचं लेपनही केलं होतं. तर मग चला, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.